आज तर सकाळ सकाळी बाहेर गेलं होतं. हानी जसं उठले की गुलाबाच्या फुलासारखं उगवते तसंच आज जास्वंदीचं फुल पण उगवलं होतं हानीसारखंच. मग काय हानीसारखं क्यूटचं फुल उगवलं होतं तर मग तिला प्रपोजच करून टाकून देते बरं का. मी तर मध्ये फुल घेऊन जायच्यापर्यंत मॅडम तर अर्ध्या वाट्यातून बसली होती. मॅडमला जल्दी होतं वाटतं प्रपोज ऍक्सेप्ट करायचं, त्याच्यामुळे वेट करत बसली होती वाटतं. मग काय मॅडमला तर ऍक्सेप्ट जल्दीच करायचं होतं, त्याच्यामुळे मी पण जल्दी प्रपोज केलं होतं. पण मॅडम तर उलट मलाच प्रपोज करायला लागली होती बरं का. माझी पिल्लू तर मम्माचं प्रपोज ऍक्सेप्ट केली होती बरं का, त्याच्यामुळे तेवढी हॅप्पी होती. आता तिने व्हिडिओ मध्ये काय बोलते तुम्हाला समजेल तर सांगा मला. दिवसभर तर माया लगेच मजा मस्ती काय संपायचं नावच घेत नव्हते, पण संध्याकाळी स्वयंपाक पण करायचा होता. आज तर संध्याकाळच्या स्वयंपाकमध्ये हानीचे पप्पा मी अर्धा वाटून घेतले होते बरं का. मला खिचडी करायचं होतं, त्याला नॉनव्हेज करायचं होतं. मग काय माझं तर झालं होतं त्याचं करायचं पण आज हानीचे पप्पा अलगच टाईपनं नॉनव्हेज बनवत होते. मी विचारलं तर पण सांगायचं काय नावच घेत नव्हते, फक्त खायचं काम कर म्हणून सांगितले होते. मग काय कोणी खायला देतं म्हणे की कोणी काय बोलते का, तसंच माझं पण आहे बरं का. तिकडं बापाचा स्वयंपाक चालू होता, इकडे लेकीचं नाटके चालू होते बरं का. मॅडमला तर स्वेटरची कॅपची तर लय अलर्जी आहे, कोणी बघणं गेले की काढून टाकायचंच काम करते. किती शिवाय दिलं तर काय कसं ना.